श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका, वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ निश्चितच येईल. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. त्यामुळे निश्चितच आजचा हा तुमचा दिवस छान जाणार आहे. तसेच स्वामींच्या कृपेने आनंदी जाणार आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा स्वामींच्या कृपेने आनंदमय असणार आहे. तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये स्वामी साथ देतील तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत द्यायचे आहे. स्वामी समर्थ प्रगट झाले त्यावेळी स्वामी समर्थांच्या कुठल्या अवयवावरती लाकूड तोड्यानं वार केला होता, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत द्यायचे आहे. चला तर आजच्या संदेशाकडे. आजचा हा संदेश तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचं कार्य आजचा हा स्वामी संदेश करणार आहे. त्यामुळं तुम्ही आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. त्यामुळं तुमच्या मनाला निश्चितच शांती मिळेल. मनातील प्रत्येक प्रश्न निश्चितच मार्गी लागतील. स्वामी सांगतात, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील तितकंच भाग्य लागतं. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं महत्त्व ओळखा आणि त्यांना त्याप्रमाणे स्थान द्या. जीवनात कधी कधी दुःख आले तर ते आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला सांगा, अर्थातच आपल्या धर्मपत्नीला सांगा. कारण जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक दुःख वेदना तुम्ही आपल्या सहपत्नीला सांगा, इतर कुणालाही सांगू नका. कारण की बाहेरचं जगातील लोक हे तुमचं ऐकून ते दुसऱ्याला सांगत असतील आणि तुमच्यावरती ते हसत असतात आणि तुमच्या त्या दुःखाचा ते बाजार करत असतात, हसत असतात आणि त्यांना त्यामधनं तो त्यांचा स्वतःचा आनंद सामावून घेत असतात, आनंदी होत असतात. त्यामुळं आपलं दुःख नेहमी आपल्या आवडत्या व्यक्ती किंवा जवळच्या व्यक्तीला, पत्नीला सांगा. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणं गरजेचं आहे, तर कधी पतीने आपल्या पत्नीसाठी त्याग करणं गरजेचं आहे. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणून त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनीही एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये अहंकार रूपी जो शस्त्र आहे त्याला आपल्या शरीरापासून दूर ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. त्यामुळं जीवनामध्ये कुठलंही कार्य करताना ते वेळेपूर्वी करा. वेळ निघून गेल्यानंतर त्यावरती कार्य करताना आपल्याला त्यापासून काहीच फायदा होणार नाही. ज्याप्रमाणे साप निघून गेल्यानंतर तुम्ही लाठीचा वार करता तर त्या लाठीच्या वाराला काहीच किंमत राहत नाही. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या जीवनामध्ये जे योग्य वेळीची वाट पहा, योग्य संधीची वाट पहा आणि संधीला न सोडता आपलं कार्य पूर्ण करा. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही, हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे जीवनामध्ये संकटं आले पाहिजेत, कारण की संकटं जर आली तर त्यामधून आपल्याला मार्ग काढण्यासाठी आपले डोळे उघडतात आणि आपल्याला मार्ग कसा काढायचा, त्यावरती आपल्याला कशी मात करायची याचं उत्तर आपल्याला मिळतं. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाचा प्रांत सुरू होतो. तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे, कारण की सर्व करता धरता फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे, देवच आहे. कारण की त्याच्यापासून काहीच या सृष्टीमध्ये चालत नाही. झाडाचं पानसुद्धा देवाच्या मर्जीनेच हलतं. त्यामुळं या सृष्टीचा मालक आदी आणि अनंत फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे. कारण की आपण ज्यावेळेस नव्हतो त्यावेळेससुद्धा परमेश्वर होता आणि आपण ज्यावेळेस आता आहोत त्यावेळेससुद्धा परमेश्वर आहे, त्याचं अस्तित्व आहे. आणि आपण उद्या नसणार आहोत त्यावेळीसुद्धा परमेश्वर राहणार आहे. त्यामुळं अहंकार न मानता देवाला सर्वस्व स्थान द्या, त्याची पूजा आणि भक्तिभावाने करा.
अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका. आपल्या मनामध्ये गर्व अहंकार उत्पन्न होऊ देऊ नका. कारण की करताही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. असं म्हटलं जातं की देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे अहंकारामुळे मनुष्य 84 लक्ष वेणी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. जर आपण आपल्या मनातील अहंकार पापकर्म जर आपले कर्म व्यवस्थित नाही केले तर आपल्याला 84 लक्ष वेणीमधनं जावं लागतं. प्रत्येक योनीमध्ये आपल्याला जन्म घेऊन त्या योनीचा जो कार्यभार आहे तो आपल्याला सांभाळावं लागतं. त्याचं आयुष्य आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये जे आपलं ध्येय आहे परमेश्वराच्या आत्म्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. परमेश्वरामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. म्हणजेच आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. त्यासाठी आपण परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचा जो भक्तीचा मार्ग आहे, सत्कर्माचा मार्ग आहे तो सोडायला नको. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीच तुमचं काही वाकडं करणार नाही. त्यामुळं तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा विश्वास स्वामींवरती दाखवा, कुणावरतीही दाखवू नका. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फारच मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चितच आहे. त्यामुळं मोहाच्या आहारी जाऊ नका. होईल तितकं त्यापासून सावध राहण्याचा आणि लांब राहण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याचं ऐका, पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर एकदा तोला. कारण विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. जरी सल्ला दुसऱ्याचा असला तरी आपल्या बुद्धीची त्यानुसार चाचणी घ्या की आपलं मन काय म्हणतं, आपला आत्मा काय म्हणतं आणि त्यानंतरच ते कार्य करा. अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ नसावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. कृपेमुळे संकटे सामोरं जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकरच सुटका सुद्धा स्वामींच्या कृपेमुळेच आपल्याला होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश होय. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. त्यामुळं स्वामींच्या किंवा ईश्वराने जे आपल्यावरती कार्य सोपवलं आहे त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घ्या. लक्षात ठेवा, सामर्थ्य गुरुवचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण असला पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं. अशा निर्मळ हृदयात ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल, प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल, सहाय्य करा, सोबत मिळेल, दान करा, धन मिळेल, त्याग करा, आत्मानंद मिळेल, श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज दृढ होते. शनोशनी वाटे मज स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरती कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपला स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. आम्ही तुमच्यासाठी रोज एक स्वामींचा नवीन स्वामी संदेश घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही हा स्वामी संदेश ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही ऐकत चला. तसेच तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की विचारा. तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्ही जर स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका. आणि जो मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे. तर आपण पाहूया की किती लोक या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात, किती स्वामी भक्त आहेत जे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर देणार. आजचा प्रश्न आपला होता की स्वामी ज्यावेळेस प्रगट झाले तर प्रगट होण्यापूर्वी एक लाकूड तोड्या त्या जंगलामध्ये लाकडं तोडत होता आणि त्याचा घाव स्वामींच्या शरीराच्या एका अवयवावरती लागला होता. तर ते स्वामींचा हा शरीराचा लाकूड तोड्याचा जो घाव कुऱ्हाडीचा लागला होता तो स्वामींच्या कुठल्या अवयवावरती लागला होता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.